तर तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे अतिशय निर्णायक आणि महत्त्वाचा असा हा टप्पा आहे सर. तर हा निर्णायक नेमका काय आहे, कसं बघायचं या लढतींकडे? आज खरं अनेकांना ही महाराष्ट्रातली निवडणूक आज सुरू झाली असं म्हणू शकतो. कारण सगळ्यात महत्त्वाच्या ज्या निवडणुकात सगळ्यात महत्त्वाचे नेते, सगळ्यात महत्त्वाच्या जागा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमी ज्याचा डॉमिनन्स राहिला असा पश्चिम महाराष्ट्रातले सगळे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. आणि जितकी चर्चा या टप्प्याची झाली आहे, किंबहुना इतर कुठल्याही मतदारसंघांची किंवा इतर कुठल्याही उमेदवारांची एवढी चर्चा गेल्या महिन्या 2 महिन्यात झालेली नाही. संपूर्ण निवडणुकांचा काळ हा फक्त या काही मतदारसंघांनी डॉमिनेट केला, त्यातही विशेष करून बारामतीकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही श्रुती, तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं. इतकी महत्त्वाची अशी ही लढत आहे बारामतीची. थोडक्यात आपण बारामतीचे कसे डायनामिक्स आहे ते समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काही विशेष पाहुणे असणार त्याच्यावर चर्चेला सुरुवात करूया. बारामतीचं सगळ्यात पहिले आपण चित्र कसं दिसतंय बारामतीचं बघूया. श्रुती, बारामती हा पवारांचा बालेकिल्ला किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं म्हटलं गेलं. आता तिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा चित्र बघायला मिळतं. 2009ला काय चित्र होतं? सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय मिळाला होता. तिथे कांता नलावडे होत्या भाजपच्या, त्यांच्या विरुद्ध 4,87,000 मतं. सुप्रिया सुळे नव्हती 1.5 लाख, म्हणजे जवळजवळ 3-1 लाखाचा हा 3 लाखाहून जास्त मोठा डिफरन्स होता. 2014ला जेव्हा मोदी लाट आपण म्हणतो, मोदी लाटेमध्ये 2014चं चित्र होतं. सुप्रिया सुळे पुन्हा तिथनं विजयी झाल्या होत्या. यावेळेस त्यांचा प्रतिस्पर्धी तिथे बदलला होता. 2014मध्ये सुप्रिया सुळेंना तिथनं आव्हान होतं. अनेकांना वाटत होतं की त्या काळामध्ये मोदी लाटेमध्ये बारामतीचं काय होतंय. 14चं चित्र आपण टाकू शकतो स्क्रीनवरती. 14च्या आकड्यावर जाऊ शकतो. 14मध्ये सुप्रिया सुळे यांची लढत झाली होती. तिथनं महादेव जानकर तिथनं उभे होते. 5,21,000 मतं सुप्रिया सुळेंना आणि 4,51,000 मतं. आणि अर्थात ते भाजपकडनं न लढता भाजप समर्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार होते. अनेकांना असं वाटतं, पण आपण चर्चेच्या ओघात तो मुद्दा येईलच की ते जर कमळावरती तिथे लढले असते कदाचित तर यावेळेस चित्र बदललं असतं. पण सुप्रिया सुळेंचा हा सगळ्यात कमी मताधिक्य असा. बारामतीमधनं शरद पवार जितक्या वेळा लढले किंवा अजित पवार तिथनं एकदा लढले होते, सुप्रिया सुळे लढल्या. त्यातलं सगळ्यात कमी मार्जिन आजवरचं बारामतीचं 2014 साली होतं. 2019ला काय झालं? 2019ला पुन्हा भारतीय जनता पक्षाने तिथं आपला ऑफिशियल उमेदवार दिला. मधल्या काळात जी राज्यातली समीकरणं बदलली होती, राहुल कुल दौंडचे आमदार त्यांच्या पत्नी कांचन कुल तिथनं लढल्या होत्या. त्यांनी पण बऱ्यापैकी फाईट दिली. पण तरीसुद्धा बारामतीमधनं सुप्रिया सुळे यांचा हा कम्फर्टेबल विजय म्हणता येईल. आपण एक जर साधारणपणे कंपोजिशन बघितलं बारामती मतदारसंघाचं, तर इथे भारतीय जनता पक्षाचे माझ्या ते 2 आमदार आहेत, काँग्रेसचे 2 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार आहेत. त्यामुळे ते शरद पवारांचा सुप्रिया सुळेंचं समर्थन करणारा एकही आमदार तिथे सध्या घडीला नाही. पण तरीसुद्धा ही लढत काटेकी टक्कर अशीच होऊ शकते. कारण बारामतीमध्ये असणारा बारामती मतदारसंघ जिथनं गेल्या सुप्रिया सुळेंना लीड होतं. पुरंदरमधनं त्यांना हलकं लीड होतं, त्यांना दौंडमधनं लीड होतं. सगळ्यात जास्त त्यांचा आपण कंपोजिशन सांगितलं आहे की राष्ट्रवादीचे 2 आहेत, काँग्रेसचे 2 आणि भाजपचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 काँग्रेसचे 2 नेते संग्राम थोपटे आणि जगताप तिथे पुरंदरचे भाजपचे खडकवासल्याचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे आहेत. हा वेगवेगळा जो कंपोजिशन आहे या मतदारसंघाचा, तरीसुद्धा अजित पवारांना इथे फार मतदारसंघ पिंजून काढावा लागतोय, मतदारांकडे जावं